गाझियाबाद मधील खोडा कॉलनी भागात घडलेले सूर्या प्रताप चौहान खून प्रकरण अत्यंत धक्कादायक आहे. 28 मे रोजी बकरी ईद दिवशी ही घटना घडली. या प्रकरणातील मुख्य आरोपीचा पोलिसांनी एन्काउंटर केला असून इतर आरोपींना अटक केली आहे. असद सोबत झालेल्या वादानंतर असदचा भाऊ असदचे वडील नवाब आणि त्याच्या मित्रांनी सूर्यप्रतापला धडा शिकवण्याचा कट रचला. सूर्यप्रताप आणि असद यांच्यामधील नेमका वाद काय, असद आणि पोलिसांमधील झालेली चकमक आणि आतापर्यंत या प्रकरणात नेमकं काय काय घडलं तेच जाणून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहताय व्हायरल गोष्ट. सूर्यप्रतापच्या कुटुंबियांनी असा आरोप केला आहे की त्याला बकरी ईद साजरी करण्याच्या निमित्ताने बोलवण्यात आले. त्याच्याबरोबर त्याचे मित्र आयुष आणि विकी हे देखील होते. नवनीत विहार मधील गली नंबर 4 मध्ये आरोपींनी सूर्यप्रतापला घेरले. मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार सूर्यप्रतापला विचारण्यात आले की तू कधी बकरा हलाल होताना पाहिला आहेस का? सूर्यप्रताप नाही म्हणताच असद आणि त्याच्या साथीदारांनी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर फरहानने असदच्या हातात चाकू दिला तर वडिलांनी आज याची कहाणी संपवून टाक असे सांगितले. असदने सूर्यप्रतापच्या पोटात एकामागून एक सपासप वार केले. जखमी अवस्थेत असलेला सूर्यप्रताप काही अंतर मदतीसाठी धावू लागला, पण शरीरातून जास्त रक्तस्राव झाल्यामुळे तो तिथेच खाली कोसळला. लोकांच्या मदतीने त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 29 मे रोजी सूर्यप्रतापच्या भावाच्या तक्रारीवरून 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर मुख्य आरोपी असलेला असद हा अजूनही फरार आहे. त्याचा पत्ता सांगणाऱ्याला 50,000 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. खोडा पोलिसांनी असदचे वडील नवाब आणि त्याचे 2 साथीदार फरहान आणि आतिफ यांना अटक केली आहे. पोलिसांच्या गुप्तचरांकडून माहिती मिळाली की असद हा मित्रांकडून पैसे गोळा करून पळून जाण्याच्या तयारीत होता. इंदिरापुरमच्या अभयखंड परिसरात पोलिसांनी नाकाबंदी केली. असद हा गाडीवरून जात असताना त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. या उलट असदने पोलिसांच्यावर गोळीबार चालू केला. संरक्षणार्थ केलेल्या गोळीबारामध्ये असद जागी जखमी झाला. त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेला असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सध्याची परिस्थिती अशी आहे की मुख्य आरोपी असलेला असद पोलीस चकमकीत मारला गेला आहे, तर हत्येला प्रवृत्त करणाऱ्या वडिलांसह 2 आरोपी तुरुंगात आहेत. या प्रकरणाविषयी तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.